एक मोठी बातमी समोर आली आहे। 11 वर्षीय शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। मुलाला नख लागून झाली खोल जखम। सुदैवाने बिबट्याचा हल्ला दप्तरावर झाल्याने मुलाचा जीव वाचला। शाळकरी मुलाने हिमतीने आरडाओरड करत प्रतिकार करून बिबट्याला पळवून लावले। त्यामुळे मुलाच्या हिमतीचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे। विक्रमगड तालुक्यातील उटावली आदर्श विद्यालयात 5वी शिक्षण घेणाऱ्या मयंक विष्णू कोवरा या शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला होता। मयंक संध्याकाळी 5 वाजता शाळा सुटल्यावर माळा पाडवी पाडा येथे 4 किलोमीटर अंतर 1.5 तास पायी जंगलातून चालत घरी जात होता। बिबट्याच्या हल्ल्यात दप्तरावर झाला व मुलाने आरडाओरड केली व जोडीला असलेल्या मुलाने दगड मारले व आजूबाजूला असलेल्या लोकांनी धाव घेतल्यावर बिबट्या तेथून जंगलात पळाला। गावात बिबट्या आल्याची चर्चा होती व गावकऱ्यांनी समाज माध्यमांवर देखील सावधानतेचा इशारा देऊन सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या व बिबट्याचा व्हिडिओ देखील टाकला होता। पाहूया याबाबत जखमी झालेला मयंक काय म्हणतो। माझे नाव मयंक विष्णू कोवरा। मी शाळेतून जाता वेळेस माझ्यावर जिताचा हल्ला झाला। बिबट्या दिसला उटाळीच्या रस्त्याला। तुम्ही किती जण होते? म्हणजे तुम्ही चार जण होते ना? आम्ही दोघच जण होतो आणि माझा जोडी होता ना तो तिकून जात होता तर त्यांनी खरडलं तर त्यांनी बघलं त्याला वाटलं का कुत्रा आहे तर जिता निघला। आम्ही इकडून थांबलो आणि तिकडून वाढलेला तिथा तर तिथे खिचवलेला तिथे तर इकडे झाला। लगेच आम्ही पळायला गेलो तो माझ्यावर घास टाकला आणि हातावर नख्या भरल्या आणि दप्तरावर घास टाकला आणि तसे मग आम्ही आरडाओरड ते माझी जवळ होतं ना त्यांनी दगड फेकल्या। मग आम्ही आरडाओरड केली। माणसं आली ना मग त्याचा काढा घेतला। काय येऊन सांगितलं घरी? बिबट्याने हल्ला केला सांगितलं। कुठे जातो तुमचा मुलगा? उटावलीला शाळेत जातो। तिकडनं आल्यावरती त्यांनी सांगितलं की माझ्यावर हल्ला झालाय, असा बिबट्याने हल्ला केलाय असं बोलला तो आणि लगेच आम्ही दवाखान्यात घेऊन आलो। मग हाताला काय नख लागलेला का चावलेला? नाही, नख लागले त्याचे, रक्त येते जास्त। बोला सर। आमच्याकडे मयंक विष्णू कोवरा नावाचा पेशंट आला। 11 वर्षाचा मुलगा आहे। तो आम्हाला बोलत होता की माझ्यावर बिबट्याने हल्ला केला। मग आम्ही त्याच्या जखमा बघितल्या तर त्याच्या डाव्या हाताला एक थोडंसं चिरलेलं थोडं होतं। आपण त्याला एक टाका घेतला आणि त्याला विचारलं की काय झालं तर तो बोलला की माझ्यावर बिबट्याने हल्ला केला।